आता या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची योजना आलेली आहे. त्या योजनेची काय स्थिती आहे आणि इथल्या लोकांना पाण्याच्या बाबतीत काय त्रास आहे? नमस्कार, माझं नाव संदीप अर्जुन पटारा. मी तिलोंडा ग्रामपंचायतमधला आहे. सध्या मी तंटामुक्त अधीक्षक आहे. आमच्या इथे जी पाण्याची जी अवस्था आहे ती अशी आहे की डोंगरगाव भागामध्ये गाव आहे आणि त्याच्यामुळं काय आहे की पाणी जे येतं ते सगळं डॅममध्येच निघून जातं. आणि दुसरी गोष्ट असं आहे की पाणी जे आहे ते मे महिन्यामध्ये पाणी तर आहे, परंतु मे महिन्यामध्ये काय ते पूर्ण आटतात विहिरी. आणि विहिरी आटल्यामुळं काय होतं ना, का डॅमचं पाणी बाया वगैरे वापरतात. आणि ते जसं पाणी खाली होत जातं तसं, कारण ते खाली कासा, डहाणू या ठिकाणी ते पाटाचं पाणी नेतात आणि तिकडे त्यांची तिकडे सेवा होते, आमची होत नाही. कारण बाया बघा गावाचे मधले जसे हटत जाते तसे खड्डा खोदत 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 आणि जातात. गुरांची अशी अवस्था आहे की त्यांना वेळेवर पाणी नाही. जंगलात गेलं तर तिकडे चरायला ते नाहीत, कसे तरी चरून येत असतील आणि आल्यानंतर ते पाणी त्याला मिळतच नाही. ते जिथं पडतात, जिथं तहानलेले असतील, जिथे राहतात तिथंच पडून मरतात. अशी अवस्था आमच्या गावाची झालेली आहे. आणि आता जी जलजीवन योजना जी झाली आहे ती पाणी कामकाज तर चालू आहे, परंतु अशी अवस्था आहे की टाक्या बनलेल्या आहेत पण आणि पाईप गाडलेल्या, पण विहिरीच कुठे नाही. विहिरी बनवलेल्याच नाही, पूर्ण झालेल्याच नाही आहेत. तर आमची एक अशी विनंती आहे आमच्या तिलोंडे गावाकडून की ती विहीर जी योजना आहे ती योजना आम्हाला परिपूर्ण या वर्षामध्ये आम्हाला करून पाहिजे, जेणेकरून आमची गावाची जी पाण्यापासून जी वेदना होत आहेत लोकांना, जे बायांना त्रास होतो आहे त्याच्यापासून मुक्त व्हायला बरं पडेल. यांनी एक गंभीर बाब आपल्या समोर ठेवले की या तिलोंडे गावातील मुकी जनावरं जंगलात गेल्यानंतर या मे अखेरच्या काळात त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्याच्यामुळे ती जनावरं जंगलामध्ये पाण्यासाठी तडफडून मरतात. अशी जनावरांची परिस्थिती आहे आणि कष्टकरी कुटुंबाचे तर प्रचंड हाल आहेत. इतर लोकांचं काय म्हणणं आहे, आपण त्यांची बाजू ऐकू. मी विठ्ठल भोये बोलतोय. विठ्ठल जिल्हा भोये. आपण तिलोंडापैकी जांभूळपाड्याला राहतो हो का. आणि तिथे जे आता पाणी जेव्हा यांनी जनजीवनचं काम चालू केलं, पण ते काय अजून काय त्याचं झालं नाही ते काम. जे नंतरच्या अगोदरचे जे वेदना आहे, जे अगोदरचे जसे म्हणजे अ, आमच्या जे बाई आहेत, प्रत्येक ही वेळेला जसा पाणी खाली जातं, तसं एवढे-एवढे खरडं, छोटे-छोटे खरडं मारत पाणी भरून घेऊन येतात. त्याच वेळेला परत पाऊस पडला, की पाणी पुढं वरती येतं चढत. तसा परत त्या बायेला परत खरडा मारून परत पाणी आणायला लागतं. असा हा बरेच वर्षानुवर्षापासून जेव्हापासून तो बंधारा झाला असेल तेव्हापासून हाच आहे. ह्या ठिकाणी बरेचशीच लोकं येऊन गेली, पण काही झालं नाही सर. आता पठारपाडा आपण पाहिला, जांभूळपाड्यातली परिस्थिती त्यांनी सांगितली. आता यांनी सांगितलं की बंधाऱ्याच्या पाणी साठवण क्षेत्रामध्ये खड्डा खणून हंडाभर पाण्यासाठी लोकांना प्रतीक्षा करावी लागते. जसं पाणी खाली जातं तसे ते खाली खाली खड्डे खणत जातात आणि जसं पावसात जसं पाणी येत जसं तसे ते वरती येतं. म्हणजे इथल्या लोकांना खड्ड्यातल्या पाण्यावर आपली उपजीविका भागवावी लागत आहे. आपण हा धामणी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील पाण्याचा जो भाग आहे हा भाग पाहत आहे आणि वरच्या बाजूला तिलोंडा गावाचा जांभूळपाडा लोकवस्तीचा भाग आहे. आणि या जांभूळपाड्याला या पाणी साठवण क्षेत्रामध्ये पावसाळ्यात पाणी साठल्यानंतर ही खालच्या बाजूची जी हद्द आहे ही हद्द पावसाळ्यातील पाणी साठण्याची आहे आणि त्यानंतर हा पावसाळ्यात अशा प्रकारचा खड्डा खणून या खड्ड्यातून पिण्याचं पाणी जांभूळपाड्यातील लोकांना घ्यावं लागतं. आपण अशा प्रकारचे खड्डे यापूर्वी जे खणलेले आहेत ते पाहू शकाल. हा एक खड्डा आहे, हा एक खड्डा आहे. जसं पाणी खाली जातं तसं लोकांना मग खालती खालती खड्डा खणत जावं लागतं आणि जसं पाणी वरती येतं तसं वरती वरती पाण्यासाठी खड्डा खणावा लागतो. म्हणजे जांभूळपाड्यातल्या लोकांना या अशा खड्ड्यातून पाणी प्यावं लागतं. आता आपण तिलोंडा गावातील जांभूळपाडा या ठिकाणी आहोत आणि हे धामणी धरणाचं बॅकवॉटर आहे. धामणी धरणाच्या पाणी साठवण क्षेत्रातलं हे जे पाणी आहे आणि हा जो परिसर आहे हा तिलोंडा गावाचा परिसर आहे. वरच्या बाजूने हा जांभूळपाडा आहे. या गावाला कायम खड्ड्यातलं पाणी प्यावं लागतं. आता हे अशा प्रकारचं खड्ड्यातून पाणी काढलं जात आहे आणि साधारण पावसाळ्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे खड्डे खणले जातात. जसं
मार्च अखेरपर्यंत पाणी खाली खाली जातं. तसं आधी वरच्या बाजूला पाहू शकाल, हा खड्डा होता वरच्या बाजूला, जसं पाण्याची पातळी खाली गेली तसं हा खड्डा खणलेला आहे. आणि ह्या लोकांना अशाच प्रकारे खड्ड्यातलं पाणी प्यावं लागतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याची योजना जांभूळपाडा आणि इतर 2 पाड्यांसाठी दिलेली आहे. आता या योजनेचं जे काम आहे ते काम आधी जलस्रोतापासून सुरू होणं अपेक्षित असताना अधिकारी आणि ठेकेदार आधी जलकुंभ आणि पाईपलाईनचं काम करतायत. उद्या जलस्रोताचं काम चुकलं तर संपूर्ण योजनाच बिनकामाची ठरणार आहे. त्यामुळे जांभूळपाड्यातील लोकांची जी काही पाणी टंचाईची समस्या आहे ती सुटेल की नाही याबाबत हे ग्रामस्थ सुद्धा साशंक आहेत.